दक्षिण सोलापूर तालुक्यातील देखील मागील 5 दिवसापासून पाऊस मोठ्या प्रमाणात सुरू आहे. तालुक्यातील खासेगाव परिसरात झालेल्या पावसामुळे ओढाच्या पुलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडताना असलेले 3 जण पुराच्या पाण्याबरोबर वाहून गेले असल्याची माहिती मिळते. ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव रेड्डी अशी त्यांची नावे असून त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांना पुराच्या पाण्याबरोबर वाहून जात असताना ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचवण्यात यश आले, तर ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याची ग्रामस्थांमध्ये बोललं जात आहे. बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ग्रामस्थांना दिलेली माहितीवरून रात्री 3 ट्रिपल सीट 2 व्हीलरवरून गावाकडे येत असताना पाण्याचा आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने प्रवाहामध्ये दुचाकीसह 3ही वाहून गेले. त्यातील आम्ही 2 बचावले. अद्याप ज्ञानेश्वर कदम यांचे काय झालं हे माहीत नसल्याची माहिती जाधव आणि रेड्डी यांनी दिली. स्थानिक प्रशासनाने जिल्हा प्रशासनाला याविषयी माहिती देऊन कदम यांचा शोध घ्यावा अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त केली जात आहे. तालुक्याचे तहसीलदार अमोल जमदाडे, प्रांताधिकारी विठ्ठल उदमले यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन वाहून गेलेल्या कदम यांचा शोध घ्यावा आणि कासेगावमधील हा खड्ड्यात गेलेला होड्याचा पूल याची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.